तर आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळा पार पडलाय। माऊलींच्या पद्यपूजनासाठी हजारोंच्या संख्येने वारकऱ्यांची आळंदीत मांदियाळी पाहायला मिळाली। यावेळी मुख्यमंत्री शिंदे हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते। शिंदेंनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत फुगडी देखील खेळण्याचा आनंद लुटला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत आणि मुख्यमंत्र्यांना आळंदी इथे विठ्ठलाची मूर्ती सुद्धा भेट देण्यात आलेली आहे। प्रदूषण मुक्त इंद्रायणीची तुम्ही घोषणा करता आहात, काय सांगाल? इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त झाली पाहिजे हे सरकारचं काम आहे आणि त्याच्यासाठी 800 कोटी रुपयाची तरतूद नगर विकास विभागाने केलेली आहे आणि त्याचं काम लवकर सुरू होईल। मात्र शिंदे सर, त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची घोषणा महाराष्ट्रासाठी ऐन वारीमध्ये केली जाते, ती म्हणजे महिलांसाठी लाडकी बहीण ही घोषणा केली गेली आहे। मात्र विरोधकांनी त्याच्यावर बराचसा आक्षेप घेतलाय, कारण अटी शर्ती त्याच्यावरती लागू करण्यात आलेल्या आहेत। कुठल्या अटी शर्ती लागणार नाहीत आणि सुलभपणे 2.5 कोटी माझ्या बहिणींना त्याचा लाभ होईल। त्यामुळे विरोधकांचं काम करू द्या। विरोधकांनी त्या योजनेची हेटाळणी केली, परंतु माझ्या बहिणींनी आज विधान भवनाच्या समोर माझी ओवाळणी केली, मला राखी बांधलेली आहे। त्यामुळे माझी जबाबदारी आहे, माझ्या बहिणींना आम्ही निर्णय घेतलेली योजना लागू होण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही। कॅमेरामन रवी सह मनीष पाठक, TV9 मराठी, आळंदी।